बातमी आहे सोलापूरमधून। एकीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे मुंबईत, तर दुसरीकडे सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तसंच या एल्गार मेळाव्यात प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। या मेळाव्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे या एल्गार मेळाव्याकडे ही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची महत्त्वाची अशी बैठक मुंबईत बोलावलेली आहे आणि दुसरीकडे सोलापूरमध्ये आज ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या एल्गार मेळाव्याला प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत आणि मोठ्या संख्येने ओबीसी समाजही उपस्थित राहणार आहे। त्यामुळे या दोनही गोष्टींकडे ओबीसी समाजाचं आणि अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। एकीकडे आजच्या बैठकीत छगन भुजबळ काय भूमिका घेतायत याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण जो अधिसूचना मसुदा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, सरकारकडून ज्या जरांगेंच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत त्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी ही बैठक बोलावलेली आहे। ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी छगन भुजबळ हे लढा लढतायत आणि त्याच अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। तर दुसरीकडे सोलापूरमध्ये जो ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे त्याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण या मेळाव्यात काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। आपण त्यांच्याकडून या सगळ्याची माहिती जाणून घेऊया। संतोष, सोलापूरमध्ये ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, आणखी कोण नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत, काय सांगाल अधिक? ओबीसी समाजातले जे काही प्रमुख नेते आहेत ते याला उपस्थित राहणारे आहेत। काल जे आरक्षण देण्यात आलेले मराठा समाजाला त्यानंतर ओबीसी समाजात एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि प्रकाश आंबेडकर साहेबांबरोबर इतरही सोलापूर जिल्ह्यातले प्रमुख नेते इथं उपस्थित राहणार आहेत। विशेष म्हणजे यामध्ये भाजपचे सुद्धा नेत्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। आम्ही जे उपस्थित राहणार आहोत ते आमच्या समाजासाठी आहे। आमची ही भूमिका जी असणार आहे आमची ते आमच्या समाजासाठी असणारे नाही की आमच्या पक्षाशी असणारे, अशा प्रकारची प्राथमिक माहिती भाजपच्या नेत्यांकडून सांगितली जात आहे। सर्व पक्षातील नेते या एल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर किंवा मराठा आरक्षण दिल्यानंतर आपली पुढील भूमिका काय आहे, आपल्या हक्कामध्ये कोणी जर येत असेल, आपल्यातलं कोणी ओढून घेत असेल तर आपण गप्प का बसायचे, अशा प्रकारची भूमिका सर्वसामान्य ओबीसी समाजातील लोक व्यक्त करत आहेत आणि त्या अनुषंगाने हा मेळावा भरत आहे आणि या मेळाव्याकडे अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। अगदी बरोबर संतोष, काल जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासंदर्भात हा निर्णय घेतलाय, त्यानंतर ओबीसी समाजाकडून संतप्त अशा भावना समोर आल्याचं देखील बोललं जात होतं आणि आज जो मेळावा होणार आहे त्यानंतर काही अनुचित प्रकार घडू शकण्याची शक्यता आहे का आणि त्या अनुषंगाने काही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठा वाढवण्यात आलेला आहे का? हा एल्गार मेळावा जो आहे तो आपल्या न्याय हक्कासाठी आहे। आपलं कोणी ओढून घेत असेल तर आपण गप्प का बसायचं? सरकारने पहिल्यापासून सांगितलं होतं की आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाहीये, पण आमच्या आरक्षणावर जर गदा येत असेल तर आम्ही गप्प का बसायचं? पण त्याचबरोबर सर्व नेत्यांनी हा जो मेळावा आहे तो अतिशय शांततेने आपल्या हक्कासाठी आपण हा मेळावा घेत आहोत, आपल्या न्याय हक्कासाठी आपण हा मेळावा घेत आहोत, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होता कामा नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी, अशा प्रकारचे आवाहन सर्व ओबीसी नेत्यांनी केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं वाटत नाही। पण कालच्या आरक्षणानंतर जो ओबीसी समाजाची संतप्त प्रतिक्रिया येत आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे। अगदी संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहितीसाठी।